ठीक आहे. सो आज आपण जो पॉइंट डिस्कस करणार आहे तो आहे हार्मोनिक प्रोग्रेशन. लास्ट लेक्चर पर्यंत आपण जॉमेट्रिक प्रोग्रेशन डिस्कस केलं. जॉमेट्रिक प्रोग्रेशन त्याच्या अगोदर आपण अरिथमेटिक प्रोग्रेशनची सुद्धा थोडीशी थेरी म्हणू आपण किंवा थोडंसं आपण डिस्कस केलं होतं, कारण अरिथमेटिक प्रोग्रेशन हे तुम्हाला 10वीला होतं. ठीक आहे. अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये डिफरन्स हा कॉन्स्टंट असतो. जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये रेशो हा कॉन्स्टंट असतो. ठीक आहे. आणि आता हार्मोनिक प्रोग्रेशन. हार्मोनिक प्रोग्रेशनची कन्सेप्ट खूप सिंपल आहे. हार्मोनिक प्रोग्रेशन मध्ये reciprocals of the numbers, okay, if the reciprocals of the terms of a sequence, कोणत्याही टर्मची समजा रेसिप्रोकल ऑफ एनी सिक्वेन्स ही जर अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये असेल, ओके, काय सांगतोय मी, इफ द reciprocals of the terms of a sequence form an AP. AP म्हणजे कोण, अरिथमेटिक प्रोग्रेशन. ओके. जर रेसिप्रोकल ऑफ द टर्म्स ऑफ अ सिक्वेन्स जर AP तयार करत असेल म्हणजे ते जर अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये असतील, then such a sequence is called what is harmonic progression. हार्मोनिक प्रोग्रेशन. ठीक आहे. याला आपण काय म्हणणार आहे, हार्मोनिक प्रोग्रेशन म्हणणार आहे. सो सिंपल आहे कन्सेप्ट. काय आहे कन्सेप्ट, फक्त इफ द रेसिप्रोकल्स ऑफ द टर्म्स, ठीक आहे, रेसिप्रोकल ऑफ द टर्म्स ऑफ अ सिक्वेन्स हे कशामध्ये पाहिजेत, एपी मध्ये पाहिजेत. म्हणजे ते अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये जर असतील, ठीक आहे, तर ते काय तयार करतात, म्हणजे ती कोणती सिक्वेन्स असणार आहे, दॅट सिक्वेन्स इज कॉल्ड ॲज अ हार्मोनिक प्रोग्रेशन, जे आपलं हे नवीन आपल्याला स्टडी करायचं आहे. ठीक आहे. सो सिंपल मी एक्झाम्पल घेतो. सपोज एक्झाम्पल इज 1/2, 1/4, 1/6, 1/8 ... ओके. आता जर तुम्ही रेसिप्रोकल जर बघितले बघा ह्या टर्मचे, तर रेसिप्रोकल काय येतील, पहिला नंबर आहे 2, त्यानंतर 4, त्यानंतर 6, त्यानंतर 8. ओके. अरिथमेटिक प्रोग्रेशनची कन्सेप्ट काय आहे, अरिथमेटिक प्रोग्रेशनची कन्सेप्ट आहे की तुमचा जो डिफरन्स आहे ना तो सेम यायला पाहिजे. ठीक आहे ना. याचा समजा मी जर रेसिप्रोकल जर घेतला, ओके, वी कॅन राईट हिअर रेसिप्रोकल ऑफ द टर्म्स, काय येईल, 2, 4, 6, 8 बरोबर, ... ओके. यांच्यामध्ये काय आहे, डिफरन्स इज कॉन्स्टंट बरोबर. डिफरन्स किती येतो, डिफरन्स तो डिफरन्स इज इक्वल टू 2 इज इक्वल टू कॉन्स्टंट. जर डिफरन्स जर कॉन्स्टंट जर असेल तर आपल्याला माहिती आहे, डिफरन्स जर कॉन्स्टंट असेल तर गिवन सिक्वेन्स कशामध्ये असते, अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये बरोबर. आणि जर गिवन सिक्वेन्स जर अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आहे तर त्यांचे रेसिप्रोकल हे 1/2, 1/4, 1/6, 1/8 हे कशामध्ये असणार आहेत, हार्मोनिक प्रोग्रेशन मध्ये. ठीक आहे. समजली कन्सेप्ट, खूप सिंपल आहे. तुम्हाला एक सिक्वेन्स दिली जाईल बघा अशी, याचा फक्त तुम्हाला काय घ्यायचं आहे, रेसिप्रोकल घ्यायचा आहे. जर रेसिप्रोकल जर अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये असेल, ओके, तर रेसिप्रोकल जर अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये असेल तर गिवन सिक्वेन्स इज इन अ हार्मोनिक प्रोग्रेशन. समजलंय. ओके. सो फर्स्ट क्वेश्चन घेऊ आपण याच्यावरती लगेच. क्वेश्चन आहे, व्हेरीफाय whether the following sequences are HP हार्मोनिक प्रोग्रेशन मध्ये आहे किंवा नाही आपल्याला ते चेक करायचं आहे. ठीक आहे. सो 3 सिंपल एक्झाम्पल आपल्याला डिस्कस करायचे. सो पहिला एक्झाम्पल आहे 1/3, 1/5, 1/7, 1/9 ... ओके. हे आपल्याला चेक करायचं आहे. सो सोल्युशन कसं लिहायचं बघायचं, reciprocal of the given sequence. Okay, we can write here reciprocal of the
given sequence is सांगा रेसिप्रोकल काय येईल बघा गिवन सिक्वेन्सची 1/3 चा रेसिप्रोकल 3 1/5 चा 5 1/7 चा 7 1/9 चा 9 डॉट 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 ओके सो डिफरन्स किती इथं डिफरन्स दॅट इज डी किती आहे 2 आणि हा काय आहे कॉन्स्टंट आहे प्रत्येक टर्म मधला डिफरन्स कॉन्स्टंट आहे ओके दॅट इज तुमचं हे एपी मध्ये आलं म्हणजेच काय लिहा दॅट इज reciprocal sequence is in AP reciprocal sequence is in AP ठीक है therefore given sequence is in HP that is harmonic progression correct सोपं आहे ना समजलं सगळ्यांना खूप सिंपल आहे बघा हार्मोनिक प्रोग्रेशन ओके जी आता आपण सेकंड एक्झाम्पल घेऊया ठीक आहे एक्झाम्पल सेकंड 1/3 1/6 1/12 1/24 ठीक है ना ओके इट्स आंसर रेसिप्रोकल ऑफ द गिवन सिक्वेन्स किंवा रेसिप्रोकल सिक्वेन्स इज 1/3 चा रेसिप्रोकल 3 1/6 चा रेसिप्रोकल 6 1/12 चा रेसिप्रोकल 12 1/24 चा रेसिप्रोकल 24 ठीक है ना डॉट 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 सो इथं पण काय होईल डॉट 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 ओहो ठीक है सो आता हे जे 3 6 12 जस्ट वेट सो रेसिप्रोकल सिक्वेन्स ही काय झाली बघा याची जे आपण घेतो एक्झाम्पल ते आलं 3 6 12 24 ठीक आहे डॉट 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 येत आहे हे आता जर अशी जर कंडिशन जर असेल बघा आता इथं डिफरन्स कॉन्स्टंट राहतो का सांगा बोला डिफरन्स नाही डिफरन्स नॉट कॉन्स्टंट
ओके, डिफरन्स जर कॉन्स्टंट नसेल तर रेसिप्रोकल सिक्वेन्स आपली एपी मध्ये नाही आहे. देअरफॉर वी कॅन राईट हिअर reciprocal sequence is not in AP, not in AP. ठीक आहे. therefore we can write given sequence जी आपल्याला दिलेली आहे, given sequence is not in HP, म्हणजे given sequence आपल्या हार्मोनिक प्रोग्रेशन मध्ये नाही. ओके, हे झालं सेकंड आन्सर. ठीक आहे. ओके, आता मी तुम्हाला थर्ड एक्झाम्पल देतो, करा बरं ट्राय. नंबर थर्ड है 5, 10/17, 10/32 आणि 10/47. डॉट 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 5, 10/17, 10/32, 10/47. ठीक आहे ना. याचं आन्सर करा स्टार्ट. द रेसिप्रोकल सिक्वेन्स काहीतरी प्रॉब्लेम येतो यार याला माझ्याच लेक्चरला. Just wait.